आणि ताबडतोब तिथलं पाण्याचा निचरा होतो. तिथे काय जे काय पंपिंग करायचंय काय करायचं ते करून त्या ठिकाणी ताबडतोब लोकांना दिलासा दिला जातो. हे संपूर्ण राज्याची यंत्रणा इथून कार्यान्वित होते आणि सगळे एक्सपर्ट लोक आहेत. आणि आपण पाहतो की इमिजिएट आज 9.5 कोटी लोकांना आपण सचेतमधून दिलंय. आज तुम्हाला कुठे पाऊस पडणार, कुठे जादा पाऊस पडतोय, कुठे वीज पडू शकते, ही सगळी माहिती इथून लोकांना दिली जाते. त्यामुळे या आपल्या डिझास्टर मॅनेजमेंटचं आपल्या राज्याचं जे आहे याचा फायदा लोकांच्या मालमत्तेचं नुकसान, लोकांचं जीविताचं नुकसान होऊ नये म्हणून ही अलर्ट सिस्टीम आहे आणि झिरो कॅज्युअल्टी हे आपलं एक टार्गेट आहे. आणि म्हणून याच्या प्रमुख ज्या आमच्या प्रधान सचिव आमच्या सोनिया शेट्टी मॅडम आहेत, त्यांच्या डायरेक्शनखाली अध्यक्षतेखाली हा आमचा डिझास्टर मॅनेजमेंट जो विभाग आहे तो काम करतोय आणि पूर्वीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर यंत्रणा इकडे अलर्ट आहे आणि सगळी 24/7 लोक काम करतात. तुम्ही ज्या पद्धतीने सांगतात की राज्यातल्या पण डिझास्टर मंत्री गिरीश महाजन तो पण अलर्ट आहे. तुम्ही ज्या पद्धतीने सांगतात, मात्र गेल्या काही दिवसांपासून रायगडमध्ये जी दुर्घटना घडली असेल म्हणजे गेल्या वर्षी जी झालेली, त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी काही उपाययोजना वगैरे काही केलेल्या? त्यामध्ये लँडस्लाईड प्रोन एरिया आहे, तिथं देखील त्याचं सगळं हे बघतायत आणि त्या ठिकाणी देखील काय करता येईल आपल्याला, त्यांना सुरक्षित स्थळी हलवणं, त्यांना ट्रॅन्झिट कॅम्प करणं, ह्या सगळ्या गोष्टी इथूनच सगळ्या त्यांना सूचना जात आहेत. संबंधित कलेक्टर असतील, सीओ असतील, महापालिका कॉर्पोरेशन अधिकारी असतील. त्यामुळे ही जी सिस्टीम आहे